आज बनवूया कांद्याच्या पातीची भाजी. पाहून घ्या किती छान बनवली. कांद्याची पात घेतली एक जुडी, ती धुवून घेतली, चांगली बारीक बारीक कट करून घेतली. अगोदर धुवून घ्यायची, मग नंतर कट करायची. एका पातेल्यात काढून घेतली, बारीक कट करून. हे वाटण, ही डाळ आहे, 2 तास भिजू घातली. मूग आणि तुरीची डाळ, मुगाच्या आणि तुरीच्या डाळ चांगली लागते. हे वाटून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये, ते त्यात टाकून घेऊ. हळद पण टाकू, थोडस तिखट टाकू. हे ठेसा वाटलेला, लसण ठेसा, अद्रक, मीठ टाकलं. हे गव्हाचं पीठ टाकून घेऊ, ते मिक्स करून घेऊ. हे पाणी ठेवू एका भांड्यात मुटकी उकळण्यासाठी. ते गरम झालं की त्याच्यातून जे मुटकी करून घेतली कांद्याच्या पातीची. सबस्क्राईब करा, रेसिपी आवडत असेल तर लाईक पण करा, कमेंट करा, शेअर करा रेसिपी. पाय मुटकी त्यात ठेवून घेऊ, 5 मिनिटं शिजून घेऊ बारीक गॅसवरती. शिजून झाले, हे वाटण रस्स्याचं, लसण, कांदा, अद्रक, खोबरं. कांदा चिरून घेतला, एका पॅन मध्ये थोडं बारीक गॅसवरती भाजून घेऊ. अद्रक टाकू, खोबरं सर्व त्यातच भाजून घ्यायचं. हे वाटण काढून घेऊ, मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊ. ते लसण, कोथिंबीर थोडीशी चवीसाठी, थोडंसं तेलच नाही वापरत आम्ही जास्त. हे पहा, हे गव्हाचं पीठ टाकलं त्याच्यामध्ये वाटणामध्ये, रसा घडसवण्यासाठी. लाल तिखट, हळद, मसाला, धने पावडर, जो मसाला असेल तेच टाका तुमच्यापासून. आम्ही तर जास्त खातच नाही, थोडंसं टाकतो. हे पाय मीठ, थोडं पाणी टाकून शिजू देऊ. हे मिक्सरचं भांडं धुवून त्यात टाकू. हे पाय टाकली त्यात मुटकी, उकळी आली की रस्स्यामध्ये पाणी टाकून. पहा आपली भाजी किती छान झाली. भाकरी सोबत, भातासोबत छान लागते. तुम्ही पण करून पहा एक वेळेस. सर्व करूया खाण्यासाठी कोथिंबीर टाकून. पहा किती छान झाली. तर सर्व घरच्याच सामान आणतो, फक्त ते कांद्याची पात ते आणावं लागतं.